वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला स्वारगेट परिसरामधून अटक। दोघांना घेऊन पोलीस न्यायदंडाधिकारी एन.एस. बारी कोर्टात थोड्याच वेळामध्ये सुनावणी। अटकेनंतरही राजेंद्र हगवणेचा उद्दामपणा कायम। हगवणेला पश्चाताप नाही, सुनेच्या आत्महत्येनंतर पश्चाताप होतो का? पत्रकारांच्या प्रश्नावर हगवणेनं नकारार्थी मान हलवली। फरार काळामध्ये हगवणे पिता पुत्राचा वडनावर ताव। अटकेआधीची मित्रांसोबत हॉटेलमध्ये जेवताना राजेंद्र हगवणेची सीसीटीव्ही दृश्य समोर। आलिशान गाड्यांसह फार्म हाऊसवर मुक्काम करत वैष्णवीच्या दीर सासऱ्याचा 7 दिवस राजेशाही थाट। वैष्णवीच्या जावेनं तक्रार केली तेव्हाच कारवाई का नाही? चाकणकरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल होऊ नये? रोहिणी खडसेंचा निशाणा। तर रोहिणी खडसेंकडून धमकी मिळाल्याची पीए नाफेडच्या पत्नीची तक्रार। दिव्याखाली अंधार असणाऱ्यांनी बोलू नये, रुपाली चाकणकरांचा खडसेंवर पलटवार। राष्ट्रवादीमधील पुण्यातील पदाधिकारी चाकणकर यांच्यावर नाराज। एककलमी कार्यक्रम घेऊन चाकणकर निर्णय घेत असल्याचा आरोप। सूत्रांची माहिती, तर अजित पवार याबद्दल निर्णय घेतील, चाकणकर यांची प्रतिक्रिया। हगवणे परिवारातील दोषींवर कारवाई होणार। पोलिसांना कडक कारवाईच्या सूचना। कसबटे कुटुंबियांना आज भेटणार, अजित पवार यांची माहिती। हगवणेंच्या घरी घडलं त्याला अजित पवार जबाबदार असू शकत नाहीत। वैष्णवी हगवणे प्रकरणी जयंत पाटलांकडून अजित पवार यांची पाठराखण। 22 जून पासून सुप्रिया सुळे राज्यात लढा उभारणार। हुंडामुक्त महाराष्ट्र आणि हिंसामुक्त कुटुंबाचं उद्दिष्ट हीच वैष्णवीला खरी श्रद्धांजली ठरेल, सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया। 6 जूनचा शिवराज्याभिषेक सोहळा बंद केला पाहिजे, तिथीप्रमाणे सोहळा झाला पाहिजे, संभाजी भिडेंचं वक्तव्य। शिवराज्याभिषेक सोहळ्याबद्दल वाईट वाटत असेल तर दृष्टी तपासावी, जयंत पाटलांची संभाजी भिडे यांच्यावर टीका। मुंडेंकडनं काढून घेतलेलं खातं अखेर छगन भुजबळांकडे। मंत्री छगन भुजबळांकडे तिसऱ्यांदा अन्न आणि नागरी पुरवठा खातं। मुंबईमध्ये पालिका निवडणुकीसाठी भाजपचं मिशन 150 सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये निवडणुका लागतील, तयारीला लागा। सर्व स्थानिक स्वराज्य संस्था निवडून आणायच्या आहेत, फडणवीसांच्या कार्यकर्त्यांना सूचना। बीएमसी निवडणुकीत 227 पैकी 100 जागांवर शिवसेनेचा दावा। माजी नगरसेवकांना सज्ज राहण्याच्या शिंदेंच्या सूचना। शिवसेनेकडून 70 ते 75 संभाव्य उमेदवारांची तयारी, सूत्रांची माहिती। बीडमध्ये पवनचक्की प्लांटच्या परिसरामध्ये गोळीबार। एकाचा मृत्यू, चोरीच्या प्रयत्नानंतर सुरक्षा रक्षकांनी गोळीबार केल्याची माहिती। गडचिरोलीमध्ये छत्तीसगड सीमावर्ती भागात पोलीस नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक। 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश। ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून पोलिसांचं ऑपरेशन। पहलगाम हल्ल्याआधी दिल्ली दहशतवाद्यांच्या टार्गेटवर होती। आयएसआय एजंट अन्सारुल मियाची चौकशी दरम्यान कबुली। ट्रम्प यांचा विरोध झुगारून ॲपलची भारतामध्ये $1.5 अब्ज गुंतवणूक। फॉक्सकॉनद्वारे प्रकल्प विस्तार होणार। भारताचं शिष्टमंडळ पोहोचण्याच्या आधी रशियातील मॉस्को ड्रोन हल्ला। ड्रोन हल्ल्यामुळे मॉस्कोत शिष्टमंडळाचं विमान रात्री उशिरा उतरलं। तुम्ही आमचे पाणी अडवलं तर